आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एबीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर। सेंचुरियन कंपनीत निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांना उच्च न्यायालयाने रद्दबातल केल्याने सेंचुरी कंपनी पुन्हा एकदा युनियनच्या निवडणुका घेण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिल्याने कंपनीच्या गेट बाहेर राजाराम साळवी गटाने आज जल्लोष केला। आता पुन्हा एकदा युनियनच्या निवडणुकीने कंपनीतले वातावरण गरम झाले आहे। 26 फेब्रुवारी 2022 रोजी उल्हासनगर जवळील सेंचुरियन कंपनीत युनियनच्या निवडणुका आल्या होत्या। या निवडणुकीत आगरी सेना प्रमुख राजाराम साळवी विरोधात माजी खासदार कपिल पाटील हे दोन पॅनल एकमेकांसमोर उभे होते। पाटील यांच्या पॅनलने राजाराम साळवी गटाचे सर्व उमेदवार पाडून पॅनलचा पराभव केला होता। त्या विरोधात राजाराम साळवी पॅनलने 3 मार्च 2022 ला निवडणुकी विरोधात धाव घेतली। या निवडणुकीत गडबड झाली असल्याचा दावा साळवी गटाने केला होता। न्यायालयाला साळवी गटाने 12 मुद्द्यांच्या आधारे दाखवून दिले की ही निवडणूक चुकीची कशी होती। त्यानंतर ही याचिका मुंबई उच्च न्यायालयात गेल्यावर 2022च्या निवडणुकीला आता 2 वर्ष पूर्ण झाले असल्याने तसेच साळवी पॅनलचे म्हणणे योग्य असल्याने उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा युनियनची निवडणूक घेण्याबाबत निर्णय दिलाय। निकालाच्या पुढील 6 महिन्यात कंपनीने कोणतीही ॲग्रीमेंट करू नये असे आदेश न्यायालयाने यावेळी दिले। या निर्णयाने राजाराम साळवी गटाने आज सेंचुरियन कंपनी बाहेर जल्लोष केला। यावेळी राजाराम साळवी यांनी कंपनी गेटवरील हनुमान मंदिरात येऊन कामगारांची भेट घेतली। खरं म्हणजे युनियन इथे चालतच नव्हती। मॅनेजमेंट युनियन चालवत होती। युनियनचे प्रतिनिधी नुसते नामधारी होते आणि म्हणून आम्ही कोर्टात गेलो। कोर्टाने आमच्या बाजूने फैसला दिला आणि पुन्हा इलेक्शन घेण्याचा ऑर्डर केलेली आहे आणि त्या माध्यमातून आज आम्ही इथे नारळ तोडलेला आहे। येणाऱ्या काळामध्ये इलेक्शन होईल त्यावेळेला आमचीच माणसं आमचेच मेंबर जिंकून येतील याच्यामध्ये दुमत नाही। कारण ह्या लोकांनी 2 वर्षामध्ये जो गोंधळ घातलेला आहे आणि कामगारांना जो त्रास दिलेला आहे तो त्रास नष्ट करण्यासाठी पुन्हा आमची युनियन प्रस्थापित होणार आणि संबंध सुरळीत होणार। त्याच्यामध्ये एक चांगला संदेश लोकांमध्ये जाणार आणि कामगार सुखी रहना। इससे पहले सेंचुरियन के कामगारों को मैं बताना चाहूँगा कि हमारे इष्ट देव बजरंग बली का एक जोरदार नारा देंगे, बजरंग बली की जय। सब ऐसा है कि 2022 में राजाराम साळवी यूनियन के माध्यम से सेंचुरियन कामगारों के इलेक्शन लगे थे 26 फरवरी को। उस इलेक्शन के अंदर कुछ दलालों को मिलकर यहाँ इलेक्शन अधिकारी ने धांधली की, जिसके वजह से राजाराम साळवी और उनकी कमेटी को जबरन गिराया गया कामगारों को नुकसान करने के लिए। लेकिन राजाराम साळवी की इतनी बड़ी हिम्मत है कि उन्होंने उनका पीछा पूरा किया और 3 मार्च 2022 को इंटरनेशनल कोर्ट के अंदर 12 पॉइंट ऐसे ढूंढ के निकाले जो कामगारों के विरोध करके हमारी जो चाहने वाली कमेटी थी उनको गिराया गया था और कोर्ट ने उसको माना। 2 साल वो केस इंटरनेशनल कोर्ट में चल रही थी। उसके बाद हमने हाई कोर्ट में मूव किया और पिछले 3 तारीख को हाई कोर्ट ने डिसीजन दिया है कि सेंचुरियन यूनियन के संविधान के हिसाब से 3 साल में इलेक्शन होते हैं। 2.5 साल पूरा हो चुका है। अगले 6 महीने में 25 फरवरी 2025 के अंदर यहाँ के वापस से चुनाव होने चाहिए और पुराने जो भी लोग हैं उनको ताकीद दी है, मैनेजमेंट को ताकीद दी है कि तब तक किसी भी प्रकार का एग्रीमेंट या सेटलमेंट न हो जिससे कामगारों का नुकसान हो। उसकी ये कॉपी है
मैं आज इसको सार्वजनिक करना चाहता हूं। हम 4 दिन पहले भी कर सकते थे, लेकिन कॉपी निकली नहीं थी। आज हमारे हाथ में कॉपी आई है, इसकी सर्टिफाइड कॉपी भी प्रेस के माध्यम से जाएगी। मैं सबको ये कहता हूं, कामगारों को, कि आप शांति बनाए रखें। आने वाले दिनों के अंदर ये जो भी दलाल टाइप के लोग हैं, इनको हम उखाड़ फेंकेंगे और फिर से राजाराम साली को यहाँ स्थापित करके कामगारों को न्याय दिलाएंगे। बजरंग बली की जय। सेंचुरी कंपनीत कामगारांचे युनियनमध्ये अनेक वाद असून आता पुन्हा एकदा कंपनीतील निवडणुकीमुळे कंपनीतील वातावरण गरम झाले आहे। आपल्या लोकांची आपली वाहिनी एव्हीडी न्यूज मराठी। आपल्या एव्हीडी न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एव्हीडी न्यूज मराठीला संपर्क साधा। संपादक रेश्माताई दुधाने 9765529008 आणि 9370508280।